आणि राजेंद्र, तुम्हाला माहिती आहे मी तुमच्यापर्यंत कसा पोहोचलो आज? हां, कसं सर? मी स्टेटच्या ग्रुपमध्ये आपलं नाव वाचलं, हां. की राज्यामधलं पहिलं गाव आलेलं मला दिसलं. तुम्हाला प्रमाणपत्र हं. मिळालेलं आहे, ज्यावर राजेंद्र हो, भोगे हो. आणि तुमच्या गावाचं नाव होतं. हो, हो. आणि आता मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं, तुमची मुलाखत घ्यायची होती. मी हां, महाविस्तार ॲपला विचारलं, अकोले खुर्द गावाचे सहाय्यक कृषी अधिकारी राजेंद्र भोगे यांचा मला नंबर पाहिजे. आणि हां. महाविस्तार ॲपनं मला एका क्लिकमध्ये तो नंबर दिला. अरे वाह! मला पण माहिती नव्हतं सर, असं माहिती मिळते या ॲपमध्ये. हो, म्हणजे एखाद्या गावातील हो, शेतकऱ्यांना जर तुमचा नंबर पाहिजे, तर तुमचा नंबर इझिली मिळू शकतोय. हे मिळू महाविस्तार शकतो. ॲपनं हां, मला दिला आणि मी लगेच हां, तुम्हाला हां. कॉल केला आणि लगेच तुम्हाला सांगितलं, बरं. की 9 वाजता मी कॉल केलाय आणि तुम्हाला म्हटलं, की 15 मिनिटात आपल्याला भेटायचं आहे. आणि हो 15 सर, मिनिटात हो. तुम्ही तयार होऊन माझ्या समोर आलात आणि आपलं रेकॉर्डिंग होत आहे. येस. थँक यू सर. माझा नंबर तुम्हाला त्या एआय मार्फत मिळाला. त्याबद्दल मला पण एक नवीन माहिती मिळाली, की आपण अशा प्रकारे सुद्धा ते एआय मधनं माहिती घेऊ शकतो. कारण की ते एआय असं आपण विचार करू शकत नाही, त्याच्यापेक्षा जास्त ते पसरलेलं आहे. आपल्या डोक्याला जे आपल्या डोक्यात विचार येतील, मग आपण ह्याला हे पाहिजे. ते आपण टाकल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त माहिती आपल्याला त्या एआय मधून मिळते. हे त्यावेळेस आपण पाहिल्यानंतर किंवा अनुभवल्यानंतर त्याचा अनुभव येतोय आपल्याला त्याचा. नमस्कार, मी संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आणि आज माझ्यासोबत आहेत अकोला येथील तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर. त्याचप्रमाणे सोलापूर माढा तालुक्यातील राजेंद्र भोगे सहाय्यक कृषी अधिकारी सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, की आपल्या राज्यामध्ये महाविस्तार ए ॲप खूप मोठी क्रांती घडवणार आहे. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे आणि ते म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत, प्रत्येक घरापर्यंत महाविस्तार ए ॲप पोहोचत आहे. आणि या कामामध्ये अतिउत्कृष्ट काम करणारे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारे असे सहाय्यक कृषी अधिकारी राजेंद्र भोगे आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे अतिउत्कृष्ट काम करणारे विलास वाशिमकर तालुका कृषी अधिकारी सुद्धा आपल्यासोबत आहेत. सोबतच एका दुर्गम भागामध्ये काम करणारे देवानंद रणवीर सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी सुरुवात करतोय राजेंद्र यांच्यापासून. नमस्कार. मी राजेंद्र रघुनाथ भोगे. मी सहाय्यक कृषी अधिकारी अकोले खुर्द तालुका माढा जिल्हा सोलापूर इथून मी तुमच्याशी संपर्क साधत आहे. सध्या माझ्याकडे अकोले खुर्द या चार्जमध्ये 3 गावे आहेत. अकोले खुर्द, सुर्ले आणि फुटजवळगाव. अकोले खुर्द या गावात माझ्याकडे 1163 23 हेक्टर क्षेत्र बागायत आहे. पूर्ण क्षेत्र हे बागायत का आहे तर ते बॅकवॉटर उजनी धरण ह्या धरणाला चिटकून असल्यामुळे बॅकवॉटर क्षेत्रात येतंय ते चिटकून. त्यामुळे पूर्ण क्षेत्र बागायत आणि तेथील लोकं सुशिक्षित आहेत. हे माझं गावाचं वैशिष्ट्य आहे आणि मी सध्याच्या 4 महिन्यापासून त्या गावात सध्या काम करत आहे. याच्या आधी मी दहिवली ह्या ठिकाणी येथे काम केलेलं आहे आणि बदली अंतर्गत नंतर मी आता अकोले खुर्द या गावी सध्या काम करत आहे. आपण सांगितलं की आता सध्या 4 महिने झाले तुम्ही त्या गावामध्ये आलात हो सर. आणि 4 महिन्यामध्ये मात्र तुम्ही त्या गावातल्या 100% शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलात. ही महाविस्तार हे ॲप 100%पर्यंत पोहोचले आणि आपण राज्यात पहिलं आपलं गाव असं आहे की जे 100% अचिव्हमेंट केलेलं महाविस्तार या ॲपमध्ये. तर हे हं. नेमकं काम कसं केलं? सध्या आपण 1123 हेक्टर जरी क्षेत्र असलं आणि तिथं 1100च्या आसपास जरी खातेदार संख्या जरी असली, तर ते आपण सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलोय, पण खातेदारापर्यंत पोहोचलेलो नाही. कारण की प्रत्येकाच्या घरात 4-4, 5-5 मोबाईलधारक लोक असतात. आपण एखाद्या व्यक्तीकडे गेलो, की तुम्ही महाविस्तार ॲप डाउनलोड करा आणि आम्ही आमच्या शासनाची जी योजना आहेत, आपण शेतीविषयी सल्ला देतो. त्याची तुम्ही माहिती घ्या. त्याच्यानुसार आपण शेतीमध्ये प्रगती डेव्हलप करा. तेच आपण एका खातेदाराकडे गेल्यानंतर त्यातल्या 3-4 लोकं शेतीत काम करणारे असतात. तो प्रत्येकजण ॲप डाउनलोड करतो आणि त्याच्यातून माहिती घेत असतो. त्यामुळे ती आपली संख्या वाढलेली आहे. येस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आपण पहिल्यांदा स्ट्रॅटेजी अशा पद्धतीने लावलं, की प्रत्येक त्या अकोले खुर्द गावात गेल्यानंतर लोकांशी गाठीभेटी घेतल्या, की महाविस्तार ॲप तुम्ही डाउनलोड करा. आणि अशी-अशी आमची शासनाच्या नवीन योजना आहेत आणि कृषीविषयक सल्ला मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. तर पहिल्यांदा लोकांनी थोडा आपल्याला हे कानाडोळा केला, की करतो, आज करतो, मला वेळ नाही. पण आपण स्वतः प्रत्यक्ष त्या लोकांच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून ओ-टी-पी टाकून त्यांना इन्स्टॉलेशन करून दिलं आणि कशा प्रकारे माहिती आपण उपभोगता घेता येईल, याची त्यांना मी माहिती दिलेली आहे. पण पहिल्यांदा एक 4-5 दिवस पहिल्यांदा मला ते 40 ते 50 लोकांपर्यंत मी पोहोचू शकत होतो. नंतर असं माझ्या लक्षात आलं, की असं जर आपण केलं तर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही.
म्हणून मी एक युक्ती लढवली, की जी आपण गावातील लोकांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जे आपण लाभ देत आहे. भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत जो लाभ देत आहे. त्या लाभार्थ्यांशी मी संपर्क साधला, की बाबा मी तुम्हाला ह्या गोष्टीचा लाभ देत आहे. तर तुमच्याकडे 10-10 लोकं तुम्ही कामाला आहेत तुमच्या शेतात. त्या प्रत्येकाला आपण मार्गदर्शन करा आणि त्या लोकांकडून हे ॲप डाउनलोड करून त्या लोकांना कृषीविषयक माहिती घ्यायला लावा. अशा पद्धतीनं काम केल्यानंतर हे आपण आपलं जे अकोले खुर्द जे गाव आहे, ते सध्या या महाविस्तार ॲपमध्ये सध्या टॉपला आणलेलं आहे. राजेंद्र, आपलं अभिनंदन. आपण हो, महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ला आलात. हो खातेदार सर. संख्या जेवढी आहे तुमच्या गावची त्यापेक्षा जास्त मोबाईलमध्ये हे हं. महाविस्तार ॲप डाउनलोड केलंय. याचा काही खरोखर फायदा होतो शेतकऱ्यांना? आपण काय हो फायदा सर. बघता? काय फायदा तुमच्या भागातील शेतकऱ्यांना होत आहे? सध्या जे आपण लागवड केलेली आहे, कांदा लागवड चालू आहे लोकांची, केळी लागवड चालू आहे, डाळिंब लागवड चालू आहे. ह्याच्यावर येणारे पीक आणि पिकावर येणारे रोग जे आहेत, जर त्या शेतकऱ्यांनी तिथल्या चार्ट बोर्डवर जर त्यांनी माहिती दिलेली असेल, तर त्याविषयी पूर्ण माहिती आपल्याला त्यांना शेतकऱ्यांना तिथे येते. त्या हवामानाचा विषयीचा अंदाज तिथं समजला जातो. रोजच्या रोज ज्या भाव आहेत, फळांचे किंवा इतर कडधान्य असतील, त्यांची त्यांना त्या डॅशबोर्डला त्यांना दिसतात. रोजच्या रोज सकाळी त्यांना मेसेज या महाविस्तार ॲपनुसार पडतात. त्यानुसार शेतकरी आपला माल कुठं विक्रीला नेता येईल, ह्याचे पण विचार करतात. त्याचबरोबर आज वातावरण कसं आहे, त्यानुसार आपल्या पिकावर कुठल्या पद्धतीने फवारणी करता येईल. फवारणी करताना कुठलं कीटकनाशक वापरायचं हे तिथं विचारू शकतात. त्यानुसार ते आपल्या महाविस्तार ॲपचा तो सल्ला घेऊ शकतात. त्याच्यानंतर लोकांना स्वतः स्वयंभू झालेले आहेत. कारण की शेतकऱ्याला कसं होत होतं, की समजा आता कांदा पीक चांगल्या अवस्थेत आहे. त्याच्यावर जर करपा पडलेला असेल, तर एखाद्या कृषी सहाय्यकाला किंवा दुकानदाराला विचारून त्यांना ते त्या दृष्टिकोनातून त्यांना औषध फवारणी करता येत होती. पण त्या महाविस्तार ॲपमध्ये त्यांना ती माहिती विचारल्यानंतर समोर त्या आपल्या स्क्रीनवर त्यांना माहिती दिसते. ती माहिती ती आपण तर की हे औषध फवारलं तर चालतंय का? दुकानदाराला विचारू शकतात आणि औषधाची क्वालिटी चांगल्या प्रकारे त्यांना तिथं उपलब्ध मिळून जाते किंवा चांगला सल्ला तिथं मिळाला जातो. एखाद्या दुकानदाराकडून चुकीचा सल्ला दिला जाऊ शकतो. ते तसं होत नाही, की स्वतः स्वयंभू होऊ शकतात. त्या विस्तार या ॲपमुळे शेतकरी तिथं. खूप छान. म्हणजे आज या माहितीच्या युगात आपल्या हातात माहिती असणं खूप आवश्यक आहे. खूप गरजेचं आहे. हं. आणि ती या महाविस्तार ॲपबाबत संधी प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध होत आहे आणि तुम्ही ते त्यांच्यापर्यंत घेऊन गेलात. जेव्हा तुम्ही हे शेतकऱ्यांना डाउनलोड करून देताय आणि त्याचा तो फायदा घेतोय, तर त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य किंवा त्यांचे अनुभव आपल्याला कसे वाटतात? आपण काय शेअर कराल? ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांना महाविस्तार ॲप डाउनलोड करून दिलं, त्यावेळेस शेतकऱ्यांना काय काय समजून सांगितलं, की तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ही पाहणी करू शकता, की आपली जमीन कशा पद्धतीने त्याची मशागत केली पाहिजे, पीक सल्ला कसा घेतला पाहिजे, वाणाची माहिती कशी घेतली पाहिजे, पीक संरक्षण रोगाविषयी कशी माहिती घेतली पाहिजे. ज्यावेळेस आपण त्याला सविस्तर त्या ॲपमध्ये केलं ना, अरे, हे अशा प्रकारे आम्हाला माहिती होतं, हे लोकांचं काय-काय आहे. अरे, हे आम्हाला माहीतच नव्हतं. हे आम्हाला खरोखरच चांगलं झालं, की बाकीच्याला विचारण्यापेक्षा आमच्या मोबाईलमध्ये एका क्लिकवर आम्हाला माहिती मिळायला लागली. हे आमच्या डोक्यात सुद्धा नव्हतं, की अशा पद्धतीने आम्हाला माहिती मिळू शकते. असे लोकांचे आम्हाला हे मिळाले. राईट. निश्चितच सर आता मी बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचलेलो आहे. तर शेतकऱ्यांना जेव्हा कळतं किंवा त्यांनी फक्त ऐकलेलं की एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण त्याचा उपयोग प्रत्यक्ष त्यांनी कधी पाहिला नव्हता. एआयचा उपयोग कसा होईल आपल्यासाठी म्हणून. पण जेव्हा त्यांना सांगितलं की चॅटबॉट आहे, हे एआय त्याच्यामध्ये आहे आणि तुम्ही कोणताही प्रश्न विचारला, उदाहरणार्थ तुम्ही जर विचारलं पुढील 5 दिवसाचं हवामान कसं राहील? तर ते त्यांना करून दाखवल्यानंतर त्यांना ते सर्व आलं, की पुढील 5 दिवसानंतर टेम्परेचर एवढं राहील, ह्युमिडिटी एवढी राहील, असं वातावरण राहील. ते पाहून तर त्यांना आश्चर्य वाटलं, की निश्चितच मग त्यांना समजलं, की एआय असं काम करते म्हणून. राईट. त्यांना पटलं, की एआय निश्चितच आपल्या कामाचं आहे आणि अतिशय त्यांनी समाधान व्यक्त केलं, की शासनाने अतिशय चांगलं ॲप आमच्यासाठी तयार केलेलं आहे. आणि निश्चितच सर शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक पोहोचल्यानंतर सर्व शेतकरी त्याचा फायदा घेतील आणि त्याच्यामधलं महत्त्व म्हणजे चॅटबॉट जे आहे ते सर्वात त्याचा उपयोग भविष्यात खूप चांगल्या प्रकारे होईल. माझा अनुभव असा आहे, काही शेतकऱ्यांना मी बघितलंय, की जेव्हा त्यांनी महाविस्तार ॲप डाउनलोड केलंय आणि ते स्वतःसुद्धा प्रगतशील आहेत, नवनवीन प्रयोग करत आहेत. म्हणजे आता त्यांच्या प्रयत्नांना या माहितीची जोड मिळत आहे. आणि येस सर. भविष्याचं चित्र असं मला दिसतं, की एखाद्या विद्यापीठामधला शास्त्रज्ञ जेवढा सांगू शकणार नाही, तेवढा एखादा सामान्य शेतकरी कॉन्फिडंटली सांगणार आहे. आणि सर याच्यामध्ये महाविस्तार ए ॲपचे सर्वात वैशिष्ट्य दुसरं म्हणजे की याचं अपडेशन फार फास्ट होते.
आपण आज जर विचारलं सोयाबीनचे भाव एपीएमसी अकोलामध्ये किती राहतील, तर निश्चित कालचेच भाव देतात. म्हणजे लगेच अपडेट होते. त्याची एक विशेषता ती आहे, की अपडेशन डेली होते त्याचं. राईट. ते पण शेतकऱ्यांना एक खूप भावलं. येस. सर मेडशी गावामध्ये एक आमचे अजिंक्य मेडशीकर हे सुद्धा एक चांगल्या प्रकारे काम त्या गावामध्ये करतात. मी जरी त्या गावामध्ये हजर नसलं तरी ते ते त्यांच्या शेतकऱ्यांना ते मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करण्यासाठी चांगली मदत करतात. आणि या ॲपमुळे सर सोयाबीनचा बाजारामध्ये काय भाव चालू आहे किंवा इतर पिकाबद्दल माहिती याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिळते. माझा एक अजून अनुभव मला इंटरेस्टिंग मिळाला, की आपण व्हॉट्सअप ग्रुप खूप सारे असतात. माझ्याजवळ सुद्धा शेतकऱ्यांचे खूप व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा लोक मला ॲड करतायत. या महाविस्तार ॲपच्या निमित्तानं मी एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केला, ज्याला नाव दिलं मी महाविस्तार AI योद्धा. आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीनं विलास मी त्यामध्ये असं केलं, की मी प्रत्येक गावातला एक शेतकरी ॲड केला. सगळ्यांना सांगितलं की मला 2 शेतकरी नको, जास्त मोठं गाव असेल तर 2 शेतकरी ॲड करा, अन्यथा प्रत्येक एका गावातला एकच शेतकरी ॲड करा. आणि अशा प्रकारे मग माझ्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या संपूर्ण माझ्या कार्यक्षेत्रातील सर्व गावातला एक एक शेतकरी मी ॲड केला. तो शेतकरी जेव्हा ॲड झाला तर तो स्वतःला प्राऊड फील करत आहे आता, कारण तो गावातला एकटाच आहे. प्रत्येक शेतकरी आपले स्वतःचे अनुभव शेअर करतात. म्हणजे जसं आपण पगार घेऊन एखादं काम करतोय, तर मला असं दिसलं की शेतकरी पगार न घेता स्वतःच्या गावासाठी स्वयंप्रेरणेने ही ॲप स्वतः पण डाउनलोड केली त्यांनी, इतरांना पण मार्गदर्शन करतात. प्रॅक्टिस त्यांची त्यामुळे खूप सारी होते आणि ग्रुपमध्ये शेअर करतात. म्हणजे एक स्पेशल ग्रुप तयार केल्याचं मला फील होतं आहे, किंवा त्या ग्रुपमधले लोकसुद्धा तसं फील करतात. आणि अशा प्रकारे हे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. आणि खरोखर हे काम करताना जे लोक यामध्ये काम करतात त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य किंवा एखादी नवीन माहिती मिळाल्यानंतर जो उत्साह येतोय, आपण प्राऊड फिलिंग करतोय, किंवा इतरांमध्ये जे कॉन्ट्रीब्यूट करण्याचं, सेवा करण्याच्यामुळे जे आपल्याला आनंद मिळतोय, तो आनंद यामध्ये शेतकरी अनुभवतात किंवा मी स्वतः अनुभवतो असं मला दिसतं. आता जसं देवानंद रणवीर आहे, ते खूप छान नवीन नवीन प्रयोग त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये करतात. शेतकरी त्यांच्या यशोगाथा खूप आहे. आता भविष्यात ही यशोगाथा कोणापर्यंत गेली तर तो लगेच देवानंद रणवीरचा नंबर शोधू शकतोय आणि तुम्हाला कॉल करू शकतो, की तुमच्या गावात अमुक सुंदर काम सुरू आहे, तर हे कसं सुरू आहे, हे लगेच स्प्रेड होण्यासाठी सुद्धा याची मदत होणार आहे. सो आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.